छान, प्लीज मला समजून घे ना. हे बघ, मला खरंच माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करावंसं वाटतं आणि आता मीच अशी एक व्यक्ती आहे जी त्यांना मदत करू शकणार आहे. पण हे सगळं तुझ्या परवानगीशिवाय पॉसिबल नाही आहे जय. मी तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या इच्छेविरुद्ध माझ्या घरच्यांना मदत करू शकणार नाही. म्हणून सांगते, दे ना मला परवानगी. बोल ना जयंत. जयंत, जयंत, प्लीज ऐक ना माझं. देशील ना मला परवानगी? जयंत, प्लीज असं नको ना रे वागूस. जयंत, हे बघ, तुला हवं असेल तर तू मला नंतर शिक्षा दे, पण आता प्लीज मला माझ्या घरच्यांना मदत करू देत ना. प्लीज ना जयंत. काय झालं जयंत? तू असा हसतोयस का? शानू, तू अजून मला ओळखलंसच नाही. आई बाबांचं घर पणाला लागलेलं असताना मी तुला त्यांना मदत करण्यापासून कसं काय अडवू शकेन? म्हणजे मी करू त्यांना मदत? जाऊ तिथे? जय, खरंच थँक्यू. आय हॅव टू टेक दिस. एक्सक्यूज. आम्हाला दोघांनाही पटलंय की जयंत चांगला माणूस आहे. फक्त तू त्याच्या टोकाच्या वागण्यावर काहीतरी उपाय शोधावा जेणेकरून तुमचा संसार खरंच सुखाचा होईल. पण म्हणजे नक्की काय सुचवायचंय तुम्हाला? जानू, जयंतला हेल्प हवी आहे. त्याला काउन्सिलिंगची खरंच खूप गरज आहे. नाहीतर तू काय किंवा आपण कोणी किती काही केलं तरी डॉक्टरांच्या मदतीशिवाय तो बरा नाही होऊ शकत. जानू, मी तुला एक डॉक्टरांचा नंबर सेंड करतोय.